रत्नागिरीचे पतित पावन मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर होय। सर्व स्पृश्य व अस्पृश्यांना खुले करण्यात आलेले भारतातील पहिले मंदिर म्हणून ओळखले जाते। स्वातंत्र्य सावरकर यांच्या प्रेरणेने दानशीर भागोजी शेठ कीर यांनी स्वखर्चाने हे मंदिर उभारले। हे मंदिर समतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। परंतु दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी तेथे भजनासाठी आलेल्या बुजुर्ग बुवा व भजनी मंडळींना भजन करण्यास अटकाव करण्यात आला। येथे भजन करता येणार नाही, हे मंदिर आमच्या मालकीचे आहे, भजन करून देव पावतो का, अशा प्रकारे त्यांना सुनावण्यात आले। अखेर भजनी मंडळी मंदिरातून बाहेर पडली व रस्त्यावर आली। दरम्यान शहरात वृत्त पसरले व काही मंडळी धावून आली। त्यांनी हे मंदिर सर्व समाजांना खुले असल्याचे ठणकावून सांगितले। दानशूर भागोजी शेठ कीर यांची प्रेरणा घेऊन आपला कामधंदा करत असताना आपण हिंदू धर्मीय सर्व एकत्र येऊन मंदिरामध्ये भजन केले पाहिजे। त्यासाठी आम्ही दत्त मंदिर गुढेवाटार मठ यांचे भजन मंडळ मिळून आम्ही इथे भजन करायचे ठरवले। दर शिवरात्रीला भजन करूया असे आमचे ठरले। त्यासंबंधी आम्ही पतित पावन विश्वास संस्था यांना पत्र दिले व सर्वतोपरी व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना सांगितले। व त्यानंतर 2 दिवसांनी आमचे भजन झाले व पुढील महिन्यामध्ये आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो भजन करण्यासाठी। तर इथे काही मंडळी मंदिराच्या बाहेर उभे होती। मी आलो, तुम्ही मंदिराच्या बाहेर उभे का, तर आम्हाला भजन करू नको असे सांगितले। म्हणजे कोणी सांगितले, तर बाबा परुळेकर म्हणून कोणतरी व्यक्ती आहे, ते बसले आतमध्ये, येते तुम्ही भजन करायचे नाही, तुमचे भजन कॅन्सल। तर त्या सर्व वयोवृद्ध मंडळींना घेऊन मी मंदिरामध्ये आलो व गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विचारणा केली, कोण बाबासाहेब परुळेकर, तर ते व्यक्ती समोर आली व त्यांनी सांगितलं, आमची परमिशन नाही, या मंदिरामध्ये तुम्ही भजन करायचं नाही। त्यांना मी विचारणा केली, आम्ही तुमच्याकडे परमिशन मागितलीच नव्हती, आम्ही तुमच्याकडे व्यवस्था मागली होती, तुम्ही विश्वस्त आहात, तुम्ही मंदिराचे मालक नाही, या मंदिराचे मालक दानशूर भागोजी शेठ कीर आहेत, तुम्ही आम्हाला भजन करायला रोखू शकत नाही। व त्यांनी आम्हाला विचारणा केली सर्वांसमक्ष की तुम्ही टाळनाळ वाजवून भजन करून काय देवाची भक्ती होते का। मग त्यांना मी विचारणा केली, मग देवाची भक्ती होते तरी कशी, ते आम्हाला सर्वांनी सांगावी। आणि बाबासाहेब परुळेकर आमच्याशी भजनी बुवांशी, वयोवृद्ध भजनी बुवांशी ज्या पद्धतीने द्या द्वेषाने बोलले होते, खरोखर यातमध्ये काहीतरी मोठं कारण दिसतं का, असं त्यांनी रोखलं असेल, याचा मला प्रश्न पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाच्या मी मुळाशी जायचा प्रयत्न करेन। मग भजनी मंडळींचे भजन झाले। त्यावेळी भजनी मंडळींना अटकाव करणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज दिनांक 3 मे रोजी भजनी बुवा व भाविकांनी निषेधाचे भजन करून जाहीर निषेध नोंदविला। सर्व मंडळी सायंकाळी ठीक 4 वाजता पतित पावन मंदिरात जमा झाली। त्यांनी येताना भजनाचे सर्व साहित्य व स्पीकर आणले होते। सर्वांनी पतित पावन मंदिरात जोशपूर्ण भजन केले। मग सारेजण शिस्तीत व रांगेने मंदिराबाहेर आले। लक्ष्मी चौकात आल्यावर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि मग तेथून सारेजण बाबा परुळेकर यांच्या घरासमोर आले।
त्यावेळी तेथे थांबून काही काळ सर्वांनी खड्या आवाजात जोरदार भजन केले आणि आपला जाहीर निषेध बाबा परुळेकर यांच्या घरासमोर नोंदविला। त्यानंतर सारी मंडळी थोड्या अंतरावर असलेल्या झाडगाव शेरे नाक्यापर्यंत गेली व तेथे निषेध भजनाचा कार्यक्रम समाप्त झाला। पतितपावन मंदिरातील काहींच्या अविवेकीपणामुळे सावरकर व भागोजी शेट यांच्या विचारांना तिलांजली देण्यात आली की काय अशी भावना शहरात नाक्यानाक्यावर व्यक्त केली जात आहे। आज या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांनी स्वखर्चाने हे पतितपावन मंदिर बांधलेले असताना ॲडव्होकेट मंदिराचे विश्वस्त बाबा परुळेकर यांनी मंदिरामध्ये भजनी बुवांना भजन करण्यास आणि आत प्रवेश करण्यास नकार दिला आणि त्याचे पडसाद हे संपूर्ण जिल्हाभर नाही महाराष्ट्रभर उमटले। लोकसत्तामध्ये सुद्धा बातमी आली आणि अशा पद्धतीने आजपर्यंत गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये अशी कधीही कुठे घडलेली नव्हती ती गोष्ट या ठिकाणी घडली। जे 87 वर्षाचे बुवा आहेत जयवंत बुवा बोरकर त्यांची 63 वर्षाची भजनाची सेवा असताना कुठल्या मंदिरातून कुठल्या व्यक्तीला बाहेर भजनावरून उठून बाहेर जा म्हणून असं आज तगायत त्यांनी कधी ऐकलं नव्हतं, परंतु त्यांना या मंदिरामध्ये ते अनुभवायला मिळालं। याच्या पुढे असं कधीही कोणाला अनुभवायला मिळू नये अशी भागेश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि हे मंदिराचे मालक जे अंकुर कीर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे मंदिर हे कीर कुटुंबाचं नव्हे किंवा हे भंडारी समाजाचं नव्हे, तर बौद्धापासून ब्राह्मणापर्यंत जे जे समाजातले घटक आहेत त्या सर्व समाजांचं हे मंदिर आहे। आणि ह्या समाज मंदिरामध्ये कोणालाही भजन कीर्तन मनन करण्यासाठी कधीही हे उघडं आहे, कोणालाही अडवायचा अधिकार नाही आहे। आणि आपण सर्वांनी मिळून आज या ठिकाणी आलात आणि ह्या भागेश्वराच्या अभंगाने ही जी भागेश्वराची सेवा केली आणि जो ज्यांना द्यायचा होता तो संदेश पाठवलात आणि कुठेही कसलीही वाच्यता न करता कोणालाही न काही बोलता अत्यंत साध्या सोप्या मार्गाने भक्तीच्या मार्गाने तुम्ही आपला निषेध व्यक्त केलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.